एकदम स्ट्रीट स्टाईल पावभाजी. तर हे आहे पावभाजीला लागणारं सगळं साहित्य. तर इकडे मी ज्या प्रकारे घरी पावभाजी बनवते ते दाखवते. सगळ्यात आधी इथे 1 वाटी मटार, 1 गाजर, थोडासा फ्लॉवर आणि 3 बटाटे ह्याला आपण 5 ते 6 शिट्ट्या कुकरला लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे भाज्या एकदम चांगल्या शिजल्या पाहिजेत. इथे मी काश्मीरी मिरची 5 ते 6 भिजत घातलेल्या, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं पाणी घालून एकदम फाईन वाटून घ्यायचंय. तर हे वाटण आपलं तयार आहे. इथे आपल्या 5 ते 6 शिट्ट्या झाल्या आहेत ऑलमोस्ट. आता ह्याला मी थंड करून बाहेर काढले. ह्यातलं एक्सेस पाणी बाजूला काढून ठेवलंय आणि आपण आता सगळ्यात आधी भाज्या इथे स्मॅश करून घेऊया. भाज्या स्मॅश झाल्यात. आता एकामागून एक बटाटे घालूया आणि त्याला पण चांगलं स्मॅश करूया. तर इथे आपल्या आता सगळ्या भाज्या स्मॅश करून झाल्या आहेत. आता इथे असं पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1/4 कप तेल घालायचं, थोडंसं जिरं, थोडंसं हिंग आणि इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे हे घालून चांगलं परतवायचं. सोबतच ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. कांदा चांगला गुलाबीसर झाला पाहिजे. तर इथे मी मीठ घातलंय. आता हा कांदा आपला छान गुलाबीसर झालाय. ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली काश्मीरी मिरची आणि लसूणची ती घालायची आणि ह्याला तेल सुटेपर्यंत, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे असं एवढ्यापर्यंत त्याला परतायचं. म्हणजे 5 ते 10 मिनिटं लागतात. इथे मी 2 टोमॅटोची प्युरी केली आहे, ती घालायची, चांगलं परतवायचं. मग याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला शिमला मिरची घातली आहे. शिमला मिरची चांगली परतवली की ह्याला आपण स्मॅश करायचंय थोडं, म्हणजे ती पटकन शिजते पण. ह्याच्यात थोडासा कलर यायला मी इथे किसलेला बीटरूट घालते. आता याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा घरगुती लाल मसाला घालून ह्याला परतवून घ्यायचं. हे सगळं चांगलं परतलं की ह्याच्यामध्ये आपण जे उकडलेल्या स्मॅश केलेल्या भाज्या आहेत ते घालायचं, परतवायचं. आता ह्याच्यामध्ये मी एक ट्रिक सांगते तुम्हाला. ह्याला असं स्मॅश करून घ्यायचं. हे स्मॅश करून झालं ना की भाजी अशी बाजूला परतवून घ्यायची आणि मध्ये असं विहिरीसारखं करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये जवळ मी 1/4 कप बटर घातलंय, भरपूरशी कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी घातली आहे आणि इथे 2.5 चमचे मी पावभाजी मसाला घातलाय. ह्याला चांगला परतवायचा. मसाला चांगला परतला की मग आपण जी बाजूला केलेली ती मिक्स करायची आणि सोबतच इथे मी जे भाज्यांचं पाणी घातलेलं जवळ-जवळ 1 पेल्याच्या आसपास होतं ते घालायचं. उकळी आणायची. मग बटर आणि कोथिंबीर. झाली पावभाजी तयार. आता इथे बघा मी पाव कशी करते. इथे बटर घालायचं, थोडासा पावभाजी मसाला घालायचा, कोथिंबीर. आता मी पावाला ऑलरेडी आतमध्ये बटर लावलेलं, मग असं आतून बाहेरून पसरवायचं. मग पाव उलटे करायचे आणि चारी बाजूनी त्याला असं मस्त बटरने शेकून घ्यायचं. तर अशा प्रकारे तयार होते आपली ही एकदम मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.